नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत झटपट व चविष्ट अशी मटारची भाजी। त्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे, त्यात तेल घालून राई व जिरं याची फोडणी घालून घेत आहे। राई व जिरं छानपैकी तडतडलं की आपण त्यात एक उभी चिरून घेतलेली मिरची घालत आहोत। मिरची घालून झाल्यावर आपण इथे कढीपत्ता घातलेला आहे। इथे मी आले लसूण पेस्ट 1 चमचा घालून घेतलेले आहे। भाजीमध्ये घालण्यासाठी इथे मी लाल तिखट, हळद व गरम मसाला याचे पाणी बनवून घेतलेले आहे, ते ह्यात घालून घेत आहे। इथे मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे। आता ह्यात आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटोही घालून घेणार आहे। टोमॅटो हा छानपैकी शिजण्यासाठी मी इथे थोडं पाणी घालून घेत आहे। पाणी घालून झाल्यावर त्यात आपण 1 चमच्याला थोडी कमी असणारी इतकी साखर घालून घेणार आहोत। साखर ह्यासाठी घातली आहे तिखटाचे प्रमाण व चवीला अगदी उत्तम अशी बनवून तयार होते, यासाठी आपण घातलेले आहे साखर। यात आपण 1 चमचा चवीनुसार मीठ घालून आता आपण इथे मटार घातलेले आहे। मटार हे छानपैकी शिजण्यासाठी यात थोडं मी पाणी घालून ते वाफेवर भाजी शिजवून घेणार आहे। पाणी घालून इथे मी छानपैकी भाजी शिजवून घेतली आहे। आता आपण ह्यात कोथिंबीर घालून घेणार आहोत। तर आपली भाजी तयार झालेली आहे। मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।